नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. धक्कादायक बातमी महाराष्ट्रामध्ये घडली. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. नेमकं काय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भर दिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीला गळा चिरून तिचं निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जिल्हा हादरून गेला. या घटनेने करमाळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. समोर आलेल्या माहितीनुसार प्राथमिक माहिती अशी कळती आहे की आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला. गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली आहे. भरवस्तीत आणि लोकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारी पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पूजा गावंडे ही तरुणी पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामात व्यस्त होती. तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे आला. दोघांमध्ये सुरुवातीला काही वेळ शाब्दिक चकमक झाली. मात्र रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला आणि काही समजवण्याच्या आत पूजाच्या गळ्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. हल्ला इतका भीषण होता की प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला. नेमकं कारण काय होतं याचा उलगडा देखील आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पेट्रोल पंपावर ग्राहकांची वर्दळ असताना ही घटना घडल्याने उपस्थितांची भंबेरी उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांची धावपळ उडाली. पूजा रक्ताच्या थावळ्यात कोसळल्यानंतर आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासात हा खून प्रेम प्रकरणातील वादातून किंवा संशयातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पेट्रोल पंपावरील एका व्यक्तीने वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याला देखील धमकावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अतिशय दुर्दैवी घटना घडताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुलींनी घराच्या बाहेर पडायचं नाही का, कामं करायची नाहीत का, पोटाची खळगी भरायची नाही का, हा तमाम नागरिकांमध्ये उपस्थित होणारा प्रश्न आहे. अत्यंत घाणेरडी प्रथा महाराष्ट्रामध्ये चालू झाली. प्रेयसीच्या पाठीमागं लागून त्या प्रेयसीलाही संपवलं आणि आपण आपल्या स्वतःच्या जीवनाला देखील धोका निर्माण करून दिला. कायदा सुव्यवस्था कोणालाही सोडत नाही. जर त्याने सपासप वार करून त्या प्रेयसीला जर मारलं जर असेल तर अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था इतकी कडक असताना देखील असे घाणेरडे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ही अपडेट आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.